नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 बद्दल एक अपडेट आली आहे। तर नवीन पदांचे जे रिझल्ट आहे हे साईडवर उपलब्ध झालेले आहे। तर तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला होता त्या जिल्ह्याच्या साईडवर तुम्ही जाऊन तुमचे रिझल्ट चेक करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा लिंक दिलेली आहे, त्या लिंकनुसार तुम्ही तुमचे रिझल्ट चेक करू शकता। तर आता आपण कोणकोणत्या पदाचे रिझल्ट लागलेले आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जिल्हा परिषदकडून ज्युनियर असिस्टंट म्हणजे कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक सिनियर असिस्टंट या दोन पदांचे रिझल्ट साईडवर उपलब्ध झालेले आहे आणि सर्व जिल्ह्याचे जवळपास रिझल्ट हे उपलब्ध झालेले आहे। तर तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला होता त्या जिल्ह्याच्या साईडला जाऊन चेक करू शकता। तर बघा, हा रिझल्ट आहे आपल्याकडे यवतमाळ आणि ही पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट म्हणजे कनिष्ठ सहाय्यक। तर यामध्ये तुम्ही चेक करू शकता तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर तुमचे नाव आणि त्यानंतर तुमचं हायेस्ट एज्युकेशन, त्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन आणि तुम्हाला जे मार्क्स मिळाले ते मार्क्स। तर यामध्ये तुम्ही पूर्ण जो रिझल्ट आहे हा तुमचा रिझल्ट तुम्ही चेक करू शकता। तर यामध्ये तुमचा जो रिझल्ट आहे पूर्ण दिलेला आहे। तर ही PDF 213 पेजची PDF आहे। यामध्ये सर्वांचे नाव व तुम्हाला मिळालेले मार्क्स यामध्ये नमूद केलेले आहे। तर तुम्ही त्या प्रकारे चेक करू शकता। या प्रकारे बाकी डिस्ट्रिक्टचे सुद्धा जे रिझल्ट आहे हे उपलब्ध झालेले आहे। तर बघा, हा रिझल्ट आहे सिनियर असिस्टंट साताऱ्याचा। तर या प्रकारे तुम्ही चेक करू शकता। यामध्ये जर तुम्ही सातारा डिस्ट्रिक्टसाठी फॉर्म भरला असेल आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी म्हणजे सिनियर असिस्टंट या पदासाठी जर अर्ज केला असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा रिझल्ट चेक करू शकता। ही सुद्धा PDF 13 पेजची आहे, यामध्ये तुम्ही चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही बाकी डिस्ट्रिक्टचे सुद्धा रिझल्ट चेक करू शकता ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे। तर यामध्ये सिनियर असिस्टंट आणि ज्युनियर असिस्टंट या दोन पदांचे रिझल्ट उपलब्ध झालेले आहेत। यामध्ये सांगली, सातारा, यवतमाळ, पुणे या प्रकारे बाकी डिस्ट्रिक्टचे सुद्धा रिझल्ट उपलब्ध झालेले आहे। आणि ज्या जिल्ह्यावाईज साईड आहे ह्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिल्या आहे। त्यामध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या साईडला जाऊन तुम्ही तुमचे रिझल्ट व ज्या बाकीच्या अपडेट आहे ह्या सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर तुमचे रिझल्ट चेक करून घ्या व या संदर्भात जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ZP बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे।